या गणपतीला 27 वर्ष झाले। हा गणपती बंगलाचे नवसाचा आहे, आमच्या भाऊने मांडलेला आहे। गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो, सौरभ ठाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आता आम्ही आलो आहे हमरापूरला। आपल्या घरी 1.5 दिवस बाप्पा असतो साखर चौथीच्या दिवशी, तर त्यासाठी गणपती घ्यायला आम्ही हमरापूरला आलो आहे। तर आता गणपती घेऊन इथून निघतो। SN आर्ट्सच्या इथं आलो आपण गणपती घ्यायला हमरापूरमध्ये। गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकता तुम्ही। डिटेलिंग बघा, एकदम सुंदर अशी डिटेलिंग आहे। मंडळाचे गणपती बघू शकता तुम्ही। साखर चौथीचे मंडळाचे गणपती असतात ते। आणि समोर मूर्ती बघू शकता। डिटेलिंग बघा, बघतो डिटेलिंग एकदम भारी आहे गणपतीची। धोतर वगैरे मस्त एकदम नेसून राहिला। आणि बालमूर्तीमध्ये गणपती। डोळ्याच्या आखणी झाल्या सुद्धा। हे सगळे साखर चौथीचे गणपती असतील ना, आता काही मंडळाचे गणपती नाही। आपण आता गणपती घेतलाय आणि इथून जाऊया घरी। आणि जो का डेकोरेशन असेल तो तुम्हाला दाखवीन। पूर्ण व्हिडिओ कसा होणार आहे तो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया मोरया। आता आपण आलोय मानस घरत यांच्याकडे, डोंगरीला आलोय। हो हो हो, होममेड आहेत ते। हो, 4 वाजले, जास्त नाही। डेकोरेशन कोणी केलंय? योगेश तळे आणि संतोष लवेकर। मस्त एकदम भारी डेकोरेशन। तो पण होता सोबत, सुट्टी होती त्याला। देवरून आलेला। नाव काय तुमचं? अच्छा, आणि तुमचं नाव? मनोहर चंद्रकांत। तुम्ही डोंगरीचे? हे मानसचे बाबा आहेत आणि या मोठी आई आहेत। तर तुम्ही हा गणपती किती वर्षापासून मांडतात? म्हणजे किती वर्ष झाली असतील तरी गणपतीला? या गणपतीला 27 वर्ष झाले। हा गणपती बंगलाचे नवसाचा आहे, आमच्या भाऊने मांडलेला आहे। बंगलाच्या नवसाचा गणपती। नवसाचा गणपती। हां, तुम्ही काय बोलाल याच्यावर? प्रेम होतं, प्रेम। त्यांच्या प्रेमाचा गणपती। आपल्या इथं 1.5 दिवस गणपती असतं, तर तुला कसं वाटतं? म्हणजे चांगलं वाटते। माहोल कसा असतं आपल्या? चांगलं असते। 2 दिवस आनंदाने जातात, चांगले सगळं पाहुणे वगैरे येतात।
कंटिन्यू पाहूया सकाळपासून. चालू आहे, सकाळपासून चालूच असतं. गणपती बाप्पा मोरया. मानस, हा डेकोरेशन कोणी केलं एवढा भारी? सालाबादप्रमाणे यंदाही डेकोरेशनचा मान फक्त मामा लोकांचाच असतो. दरवर्षी त्यांचंच स्वतः मेहनत करतात. रात्री 11 वाजता ते सकाळी पहाटे 6-5 वाजेपर्यंत करत असतात. एवढी मेहनत घेतात दोघं जण, रात्रभर झोपत नाही असं म्हणजे डेकोरेशन बघायला एकदमच भारी वाटतं. हां, आणि ही आयडिया कुठून आली तुम्हाला? दरवर्षीप्रमाणे आमच्या आयडिया त्यांची ठरलेलीच असते, ते बनवायलाच येतात. एक आयडिया फक्त अशी असते की फुलांचा बनवायचा, म्हणजे काय बनवायचा, कसा बनवायचा. ते एक आम्ही इंस्टाग्रामवर फोटो बघितला होता, तर तो मामा लोकांना पाठवला होता की आपल्याला असं असं करायचं आहे. तर आम्ही तिघंजण गेलो होतो दादरला. थीम ठरवून गेलो होते की येल्लोच करायची आहे. तसा बघून मग त्या अंदाजाने फुलं घेतली आणि मग मेहनत तुम्ही बघतायच. आणि गणपती पण सगळी बोलतात छान आहे, म्हणजे पांज्यावरून आम्ही आणतो. ही मूर्ती पांजावरून आणली. हां, पांज्यावरून आणतो. पप्पांचे मित्र आहेत जगदीश म्हणून, मित्र आहेत ते. तर त्यांच्या आम्ही पहिले पेन स्वतःच्या याने बनवतात ते, स्वतःहून म्हणजे बनवतात. त्यांच्या आयडियाने स्वतःच्या. त्यांच्या idea. हां, आम्ही काही सांगितलं नाही, एवढे लोक त्यांच्या बोलतात आयडियाने. सकाळपासून का किती छान आहे मूर्त, छान सगळे बोलतात, म्हणजे आल्यापासून मूर्ती भारी. हां भारी आहे मूर्त अशी बोलतात. आणि मूर्ती चेंज आहे ना या टायमिंगला, थोडी हाईट जास्त आहे. हाईट जास्त आहे. हां, त्यांच्यावर सगळं तेच करतात, जे जे पाहिजे ते करतात ते. नंतर आम्ही फोन केला सांगतो असं करा, म्हणजे त्याप्रमाणे त्याच्या त्यांच्या आमच्या idea ने हां. आणि मूर्त बघू शकता तुम्ही. मानस, अरे मनाली कुठं आहे? मनाली नाही आले अजून. अरे आलीस का? अरे म्हणजे वस्तीला आहे, म्हणजे आज फुल धमाल असेल तुझ्या आज. आई आहे. तर माझा प्रश्न एक तुझ्यासाठी आहे बोल ना, बोल. की आपल्या फॅमिली, म्हणजे तू आता एवढे ब्लॉग शूट करतोस, तर आपल्या फॅमिलीकडून रिस्पॉन्स तुला कसा आहे? मी जी सुरुवात आहे ना आपल्या विनाकातल्या गणपतीपासून सुरुवात केलेली व्हिडिओ टाकायला, त्या व्हिडिओ एवढा म्हणजे चांगला रिस्पॉन्स भेटला आणि आत्तापर्यंत चांगले सबस्क्रायबर गेन झालेले आहेत माझे. आणि भारी वाटते, सगळेजण व्हिडिओ आपले टाकतात तर ते बघून जरा भारी वाटतं. तर अजून एक मजा येतं का व्हिडिओ अपलोड करताना किंवा व्हिडिओ शूट करताना, अजून नेक्स्ट लेवल मजा घेऊन मी व्हिडिओ शूट करतो. सगळी फॅमिली खूप मोठी आहे आणि खूप हौशी आणि एकदम मजा मस्ती करणारी आहे. जशी मला हवी होती फॅमिली, तशी मला फॅमिली भेटली, त्याच्यामुळे मला अजून भारी वाटते. माझ्या आवडीचे मोदक मी नेहमी खातो. कोणी बनवलेत? सायली तू बनवलेस? आला मग आज ताव मारायला लागेल. आजचा मेनू काय आपला? छोलेची भाजी, पुरी, वरण, भात, श्रीखंड. सर्वांनी जेवायला या. संकष्टी पूजली जाते आता, तुम्ही बघू शकता इथे. नमस्कार. या भाऊ आलेले आहेत आता आणि आमची चिव. गणपती बाप्पा.
आता आम्ही चाललोय गौरव ठाकूर यांच्याकडे. 15 दिवसाचा गणपती असू तिकडे चाललोय आता. डायरेक्ट VIP दर्शन. गणपती बाप्पा. संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुंदर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती.